वहिनी देतास ना? सही हो. अगो ती माहेरची असली म्हणून काय झाला. जमीन ही आपल्या कोकणी माणसाचा अस्तित्व असा आणि तू ताच पुसान टाकोक निघाल. अरे पोपटा, इधर के कोकनी लोग पैसों के लिए भूखे होते हैं. पैसों के लिए जमीन क्या अपना गिरेबान में बेच देंगे. पण इधर के पर्यावरण का क्या? पर्यावरण जाए भाड़ में, तेरी जेबें तो भर रही है ना. ये ले. अरे पोपटा, हे काय झाले? पोपटा कोकणातल्या बाईचं चारित्र्य आणि हैल्या जमिनीचं पावित्र्य धगधगती आग असा जो हात घालीत ना तो खाक झाल्याशिवाय राहायचो नाही. अरे फक्त जमीनच तर आहे. फक्त जमीन देव बना नाहील्या देवराईत आजवतेचो राखणदार रावता. तू फक्त देवळात शोधला असशीत रे. तो तर कोकणातल्या जल जंगल आणि जमिनीत सुद्धा गावता. जमिनीक माय म्हणणारो कोकणी माणूस इतको स्वार्थी कधीच नव्हतो. ऑइल रिफायनरी प्रकल्पान केलेलो विकास तेका कधीच नको होतो. अरे पण पैसे तर गावतले मा. 4-2 पैशांच्या नादात जो तो आपले जमिनी विकून मोकळो होता. परप्रांतीयांका दोष काय देतलं. हैसर तर आपलाच कुंपान शेत खाता. अरे पण काय बोला नको, चलत राहिले. असाच चालू राहुला तर उरली सुरली जमीन त्यांच्याच घशात जातली. बिना शिमग्याची उद्या कोकणी माणसावर बॉब मारूची पाळी येतली.